तर आज हा दिवस आपला तिसरा. तर आता आम्ही चाललो आहे गोकर्ण मंदिरात दर्शन घ्यायला. पार्टनर पण रेडी आहे आता. मी पण आता एकच बाईक घेऊन चाललो आहे, बाकी एक बाईक तिथे पार्किंगमध्ये. ऊन पण आलेलं आहे आणि वाजले आहेत 9:15. आता फटाफट आता मी निघतो इथून, दर्शन घेऊन वापस इथे झोपायला यायचं आहे. खूप छान असा रिसॉर्ट आहे रेडन, त्या साईडला रूम आहे, रिसॉर्ट आहे इथे. बाकी चला आता बाईक तिकडे पार्किंगला आहे, बाईक घेऊन निघतो. चला बाकी तिथेच शूट करू आपण. सो इथे आहेत आपल्या बाईक पार्किंग. ही माझी बाईक इथे ठेवलेली आहे, पार्टनरची बाईक घेऊन चाललो आहे आम्ही. तो माझ्या सामान होता, याचं सामान तिकडे ठेवले आणि आता आम्ही निघलो आहे. सो चला आता जाऊ दर्शन घ्यायला. अरे पार्टनर हेल्मेट हो आज तिथे बाई लागतातच पर लागता. चला बघा आंब, बघा आंब. चला सांग तुझा एक गाड़ी है उधर ही अपना, अभी दर्शन करके आता है. आज का भी देता है पैसा. आराम से जाओ. थैंक यू. अरे क्या है, मंदिर के जाने के लिए कहा से उधर रख दिया था ना, टेंशन खत्म हो गया था. इधर का टेंशन मेरे को भी रहता है. चला अजून थोडा पुढे आलोय. आता इथून 4 किलोमीटर आहे मंदिर आपला. मंदिरात जायचं आहे, दर्शन घेऊ. बघू शकता हिरवा पाणी, कडक एकदम खतरनाक असा होता. किनाऱ्यावरच आहे आता, राईट साईडला बीच आहे. आता मेन रोड, चल जो मेन रोड आहे चल थँक्यू. चला आता त्याने आम्हाला मंदिर वगैरे ॲड्रेस दिलेला आहे. गोकर्ण त्याला सांगितलं काजू मंदिर काय. तर पोचलो आहे मंदिराजवळच. 100 मीटरवर मंदिर आहे पुढे इकडे. हा समोर मंदिर दिसत असेल तुम्हाला. इथे पार्किंग माझीच करायला पाहिजे होती की इथे करते का हे इथे करू ना. सगळ्या मंदिराजवळ पोचलो आहे आता. बाईक पार्किंगला करतो. चले इथेच लाव. तर मंदिराकडे चाललो आहे. कोणाला तरी विचारतो दर्शनाला कसं काय ते. सगळ्यांनी लुंगीच नेसलेली आहे, लुंगीच वाटे घालायला लागते. त्याच आतमध्ये एंट्री आहे वाटे तिथे. सो पहिले आता कोणाला तरी विचारू दर्शनाला कसं काय ते. तर ही घेतलेली लुंगी मुकोला बाईने ले मरली लुंगीला घाट. गामा घूम डायरेक्ट. चला हा जे बरोबर टी शर्ट कर होता वरती. सो चला दोघांनी पण लुंग्या घातलेल्या आहेत. आता आम्ही जातो दर्शनाला. पहिला तो चला पहिला गणपती मंदिरात जायचा असतो वाटतं इथे काय, तिथे दर्शन घ्यायचा, मग मेन मंदिरात जायचा. तो पहिला आता गणपतीचं दर्शन करून येतो आम्ही. थिंक तो मंदिर पण पुढे आहे गणपतीचा, ते आहे. सो आलो आता मंदिराजवळ. इथून एक आहे घेऊ आपण देवदर्शनासाठी. जर तुला पण गर्दी नको टाकू, गर्दी क्यू. चला आता दर्शन घेतो आम्ही. आतमध्ये जातो. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, सो दर्शन घेऊन येतो आम्ही आता. चल देवा दाखवला, नारळ वगैरे घेतलेलं, केलं वगैरे दाखवलं, लागते अगरबत्ती भरपूर द्या ना. चला सगळा ओके. पावरफुल बेलपत्र शिवजी का प्रसन्न. हां हे बघा, ऐसा करके दर्शन करके जाओ. थँक्यू. कितना चला आता एंट्री केली मंदिरात. सो आता कॅमेरा बंद करतो, ते अलाउड नाही इथे पण. सो चला बंद करून नंतर दाखवतो कसं काय ते बाहेर आलं. लाईन आहे खूप मोठी. परत लेफ्ट साईडला जायचं आहे दर्शन. मग मंदिर आहे.
तो दिसत असेल मंदिराचा. पब्लिक चाकात इकडे जाम लाईन आहे मोठी. कधी संपते लाईन तर तेव्हा लाईन आहे. झोपली काही आलंच तिथे. भूक लागली तुला नाश्ता आता दर्शन घेतले करू ना नाश्ता असं उपवास आहे आपला. मस्त मी चहा ना टोस्ट मागवतो जाम खाता बरं बटरचे वाजं ना. बटर नव्हते लाईन कधी संपवलं. सूर्यफुलांची बियाणं चालू एनर्जी कुणी येले बैल बघा आपल्याकडे कोण रे बकासूर यानं असाच खेळ असं ना बैल. लाईन कधी सांगते तर फायनली दर्शन करून आलो बाहेर आम्ही. गरम होते बेकार अवस्था नाही द्या. चला आता इथून निघतो आम्ही. शूज वगैरे घालून झालेलं आहे दर्शन. तर चला भेटूया आता दुसऱ्या ठिकाणावर. सो चला आता लुंगी वगैरे काढून झालेले आहे आणि शर्ट वगैरे वापस पॅन्ट घातलेले आहे. चला आता केव्स बघायला जातो इथूनच. काहीतरी नाश्ता करतो पहिला. काही खाल्ला नाही सकाळपासून. स्वतः पहिला नाश्ता करतो आणि मग निघतो. हा बघू शकता हिरवा पाणी कसं आहे. मस्त आहे एकदम आणि छान सुंदर. आणि हा हिरवा पाणी आहे. बाहेर निघालोय. तो आता आम्ही चालू याना केव्स बघायला. इथून 48 किलोमीटर आहे. 1 तासाची रनिंग. त्याला एकच बाईक घेतली त्यासाठी. मस्त फिरू इथे. आज पण इथेच राहायचं. 2 बाईक नको. त्या बाईकवर आज पूर्ण फिरून घेऊ आम्ही. तर कुठेतरी आम्हाला नाश्ता करायचा आहे पहिला. आज उपवास आहे सोमवार. जय महाकाल बाबा. पुढच्या डेस्टिनेशन मच्छी मार्केट आहे गोकर्णचा. Turn left onto RSNST Road. एक मारूया. रितेश तुला या ट्रिपला कसा वाटतं आपण आलं तर बोल काही. हा शब्द कला शब्द संपले. ऊन In 200 meters, turn left onto Main Road. सरळ चल. आता हॉटेलमध्ये आलोय. काय काय भेटते बघू. ऑर्डर काही इडली वडाच भेटेल इथे. तिथे काहीच भेटणार आहे. आता बघतो काय काय. आता इडली वडा मागवले. इडली बघा. भाताचा गोला. चला तर नाश्ता इथे गपचूप द्या. तर झालेला आहे नाश्ता. हॉटेल रामनिवास इथे ना. बाई आता पॅक होते. चलो आता परत पुन्हा एकदा दौरा चालू आमचा. चल बाया. फिशरमॅनचा फिशिंग लोगो तोरणा याला. गुंडा तयार आहे आता. चलो जातो आता. निघतो आम्ही पण इथून. तर आलो आता पेट्रोल पंपवर. टाकी फुल करायची आहे. इथेच व्हायची गाडी. जाम पेट्रोल खाते वाटते नाही रे. पेट्रोल टाकतो आणि निघतोय पुढे. एक रायडर आहे पुढे. आपण MS-14 पिंपरी चिंचवड पुणे. आणि इथे आहे ट्रॉफिक. बाया तुमचा आयवाय बघ. राया बी फाईट चालू आहे तुमच्या. पुढे डंपर बी आहे. आंबा उतरी घेतलाय पकडा. आंब आहे ट्रॉफिकमध्ये. ट्रॉफिकमध्ये निघलो बाहेर. तर मेन रोड आता हायवेला लागलोय आम्ही. आता
इथून लेफ्ट मारून आपल्याला वर जायचं आहे. हा इकडे Continue for 4 kilometers. इकडे नाही जायचं आम्हाला. या रोडने आपण आलोय. जाना केव्स बघायला जायचं आहे. तो आता आम्ही घाट करतो. जाम आता कलर डाऊन झालेला आहे पूर्ण आमचं दोघांचं पण. ऊन खाऊन आता आम्ही जरा गाडी फिरवलेली आहे. टर्न मारले. काजूचं झाड दिसले आम्हाला. काजू आहेत ते मी पाडतो. 2-3 खायचे झाडा जामून काजूची. इथे पिकल्या नुसतं लाल लाल परल्यान तर जरा खुरतो आम्ही काजू. परलेलं तेच खाते तेव्हा एक 3-3 ना 3-4 हे का भेटला काजू. तर काटन तर भरले पूर्ण काजूचं झाड. बस 3 काजू भेटले. नंतर बघू खाता येईल तेवढंच घ्यायचं. जास्त हाव नाही करायची प्रत्येक गोष्टीची. तर चला नेचर आहे ते. 3 काजू भेटले परलेले. पूर्ण काजू दिसतात इकडे. आंबा आणि काजू. नंतर भूक लागली तर परत तोडू. सध्या गरज नाही तर नाही तोडले. तर 11 किलोमीटर बाकी आहे. जाना के 20 मिनिटाचा रोड दाखवतो. इथे पण रोडांची कामं चालू आहे. ऊन तर खूप आलेलं आहे. तर अशा प्रकारे आम्ही रॉंग टर्न मारून गेलो होतो 6 किलोमीटर दुसऱ्या रोडला. आता परत यू टर्न मारलेला आहे. आपल्या डेस्टिनेशनवर पोचायचं आहे. थोडा हे झाला म्हणजे नेट नाही चालत. तो मॅप काय दाखवत नव्हता. एक राईट टर्न येणार आहे. फायनली रोड भेटलेला आहे आणि पूर्ण जंगल एरिया आणि ते कोणीच दिसत नाही. बघूया कुठे होईल ते होईल. जाऊन बघतो. रोडवर असं वाटतं रोड आहे. कोणी कोणता ना इकडे. आणि तिकडे रात्री आल्यावर तर फायदा नाही. येऊ नका तुम्ही. तो फायनली आम्ही बसच्या पुढे आलोय. तो पण आले मागे हॉर्न वाजवत. बाई काय ऐकतच नाही. आणि याला कसा नेटवर्क घर आहे म्हणून बोलते. इथे चालू वाटते काही समजेल यांची भाषा. तर कोणतरी विचारायला लागेल. येऊच घरी त्या हां इथेच आहे वाटते. मना पण करत वाटते. बघू आता हां तिथेच आहे. तिथे बॅनरवर आहेत ते फोटो. सो फायनली आम्ही पोचलो. आता गाडी पार्क केली इथे. आता पुढे जाऊनच समजेल काय ते. मी काजू आता टाकला तुम्ही. याला दीड तास काजू आतमध्ये ठेवले आणि तोंडान. वा बेटा वा. सो चला आता कसा 5-20 आहेत का बघतो आणि एंट्री करतो. चलो जरा थंडा वगैरे पिऊन जातो. इथे पाणी नाही भेटत. एंट्री आहे गेटमधून. एंट्री करायची. चला आता इथून तिकीट वगैरे घेतला. आता एंट्री करतोय आम्ही. सो चला जंगलात जातो. या काहीतरी लिवले पण इशारा आहे का प्लास्टिक बॅग वगैरे टाकू नये. चला पार्टनर
दुखावले का मारले काही समजे नाही, चेहरा बघून तर तसंच वाटते. सो चलो चलतो वरती आम्ही आता. कणशा जाऊ इथे सरळ ना. हा तर वर जाता जाता आमची जर हवा टाईट झालेली आहे, जास्तच वर जायला झाली. पूर्ण जंगल आहे. तुम्ही आणले योनासला तर ते शिवा इथे इथे या कॅमेऱ्याच्या मस्ती नको. परल कर म्हटलं लागला काय लेन्स फुटली तर मग खापला. हा यो बघा यो केवशी रित्या या बघायला आणली ग. हा अरे त्या रोडवर ना ते केव्स याना केव्स नी जरा त्यांनी गेलं त्या पण आहे. अरे याच रित्या एक अक्कल नाही. चला बघू आता आलं तर फिरू. ती दगरा बघा दिसते का कॅमेऱ्यात. चला अजून पुढे जातो. हा बरं झालं एकच गाडी आणले. नुसता तरास नाही त्या मला काही समजून नाही याला बी काही समजून नाही काय चालल्यावर आल्यासारखेला फिरून तर घेऊ दे. मुड्रेश्वरला नाही चालू आम्ही आज. माकर आहे पुढे. झरणा येते आवाज येतो पाण्याचा ना. बाई बोलतो जिथे रितेच तिथे मच्छी. बघू मच्छी दिसते का इथे पकडायची का मग धुपाच बाई आपला. चांदेचा माफ करतो त्यांना. पूर्ण जंगलच आहे. पूर्ण झारभूळ कसं आणलं ते बघ ना. मग बघ कालीम बिलीम दिसते का त्या काढू करशील का. पूर्ण आता ओला वाच के त्या के बेस्टचे पुरं का. हा येते येते. घामाघूम झालेले पूर्ण बॉडी. आता जाम चाललो अजून अर्धा जास्त चालायचा बाकी आहे. तर इथे पाणी लागलेलं आहे आम्हाला. आता क्रॉस करायला कसं आहे तर बघू दगडावरून जायला लागेल. बघू शकता पूर्ण घामाघूम झालेले आहे चालून चालून. पाय सरला. वन मिस्टिक गेम ओव्हर होणार आहे आमची. समोर येऊ नको. हा व्ह्यू तर भारी आहे एकदम. आता थोडा बसतो. पाणीच नाही रे आपल्यावर. चला थोडा बसतो 5-10 मिनिट. पाणी तर नाही कुठे. आता एनर्जी घेऊन आलो होतो ते पितो. नाही रे एक्सपायर्ड नाही बाबा. 2026 एक्सपायर्ड रांडच्या ही ग 2025 ही बघ. तूच समजते की त्या म्हणा. चला आता हे पितो आणि पुढे जातो. हा प्लास्टिक बॅगीन ठेव तुला सवय जाम. हा स्वतः एनर्जी जेल पिऊन झालेला आहे. आता तर 5 मिनिटं बसतो आणि जातो पुढे. बघायचं आहे काय काय आहे. नुसती झाडाच मोठी मोठी. वाघ तर बघायचं आहे. वाघ दिसला तर म्हणजे आमचा ट्रिपचा हे झालाच कल्याण. हेल मागे मग बोलायचा वाघ आहे रे. नाही काय विद्या तर चला आता आराम करतो थोडा आणि निघतो पुढे. आणि तो दाखवतो काय काय आहे जंगलात. तरी ते काहीतरी वाटते कॉलेजची सहल आलेली आहे. जाम पब्लिक आहे. तरी द्या पटकन तो पाखरू आऊसा चाका बघा आऊसा जीव नाही ते. कॉलेजची सहल आहे इथे. 15-20 वाटते. मोठी पोरा दिसतात. चला अजून पुढे जाम बाकी आहे. बघते ना वाघ चाकात ना पळता मागे पडून दे सगळ्यांना. चला पुढे चला. तशी द्यायलाच करायला आम फिट.
दिला तरी करणार. कामागून झालेले पूर्ण काम 25 तेच बाई. अजून वर जायचं खूप. ते केव्स तिथे आहेत. दिसला डोंगर दगडांचा. पहिला आता पोचतो तिथे. नक्की विजिट करा, भारी आहे. यस यस. हे भाई जेवला खाना खाल येत बघ. भाई पण दमले, मी पण दमले. साप खूप गरमी आहे. होता साप भंडारले. आणि इथे पोचलो आम्ही. गेट दिसत असेल. हा बघा गेट. आणि हे केव्स आणि या साईडला आहे. चला जाऊया तिकडे. फायनली पोचलो. होऊ शकता हवा टाईट. एंट्री आहे पण गेट इथून बंद आहे समोरून. येणाऱ्या सर्व पाहुण्यांचे हार्दिक स्वागत आहे असं लिहिले वरती. नाही त्या आतमध्ये एक मंदिर आहे. बुट वगैरे काढायला लावली. आता इथे हातपाय धुतो आणि इथून एंट्री करतो. एंट्री आहे इथे. मंदिर आहे त्यातमध्ये एक. थांबा त्याला हातपाय धुवू. रावेश्वर मंदिराचं नाव आहे. श्री गंगा चंदिका बैरारेश्वर टेम्पल याना. सो चला आता दर्शन घेऊ. मोबाईल आला नाही तर बंद करतो. चला दर्शन घेऊन येतो. तर दर्शन करून बाहेर आलोच. आणि तेवढ्यातच बाई डोल झोपलेला आहे. उठू का नको भैया? ओ बाई बाई चल ते पिझ्झा बघू. झोपून कसा जमल? रूमवर जाऊ दे लवकर ना झोपू. मग पत्ती बोल बाईची. तर चला आता झोपू द्यायला 10 मिनटं झोपून देतो. आणि बाहेर दुसरा एक बघायचा केव तिथं बघतो निघतो इथं. सो चलो दर्शन घेऊन आलो. आणि आता अजून वर जातो आम्ही. सो आता इथे पण तिकीट आहे काहीतरी. दे 10 रुपये. 10 रुपये 20 रुपये देस. तू माझी बॅगी नाही पण आहे तर. सो 10 रुपये तिकीट आहे. 20 रुपये दे. 10 रुपये तिकीट आहे. चला 2 तिकीटे घेतली. चाललो वरती. बाईला उठवला. झोपला होता तो. चला आता वर जातो. आतमध्ये काहीतरी आहे तिथे बघतो असं काय ते. मग त्या साईडला जायचं आहे. तिथे काय बघायचं आहे. ते राईट साईडला होता एक. मग तिथून झाल्यावर डायरेक्ट खालती डायरेक्ट हॉटेलला. मग उद्या परत डायरेक्ट गोवा. सो चलो भाई चलते अभी. जवळ आलं तर आतमध्ये जाऊन बघतो कसं काय. मॅन वर्सेस वाईल्ड बघूया. सोना बिना भेटते करी द्या. बाबा बाबा बघू शकतो कसं आहे ते काय. तर आतमध्ये जाऊन बघतो सोना बिना भेटते का काय. ते रोड हा खरं थंड हवा वाटते. वास बघ. शिलाजी वास येते. चला अरे रोड आहे ते साईडला. या आहे त्या साईडला काहीतरी. दगडाच्या फाटीतून दगड पडला. गेम ओव्हर. बुटा ग बघूया तर त्या साईडला काय आहे का नाही. आता मग रिटर्न बस खालती. पाणी नाही पिलं अजून. ते प्लास्टिक टाकतात म्हणून पाणी बंद आहे. ते पाण्याच्या बॉटलवर. बाकी तर मग काचेच्या बॉटलमध्ये थंडा वगैरे भेटेल. पाणी नाही भेटणार इथे. पाणी यांचाच प्यायला लागेल जर पियाची इच्छा असेल तर. नाहीतर नाही. सो चला जाऊया पुढे.
सो चला आता खालती उतरतोय, दुसऱ्या रोडने जातोय आम्ही. आपला इन्स्टा 360 व्हिडिओ चालू आहे, लावलेला आहे, बघू कशी व्हिडिओ येणार नंतर ते करू आपण कॅप्चर. सो चला खालती उतरूया आणि जाऊया तिकडे. आता हो ना रोड, हो चल. एक मंदिर आहे तिकडून परत वर करायचं आहे तसं, मग डायरेक्ट खालती. बाईला काही टांगायचं आहे इकडे, बायाचं टांगले अर्धा जंगली तर ओपन आहे, त्याच्यात काही हे नाही. एन्जॉय तर केलाच पाहिजे, नुसता फिरून फिरून हे काही नाही. चल बाई चल सरपणी घरचं, चल ना दाखवू का मी तुला. गांडच नाही सारखं थांब. नको जे चला आता दमलोय खूप आम्ही. आंब्याचं झाड आहे वाटे काय, आंबा नाही दुसराच काहीतरी सेम आंब्याचा पाला आहे. चला आता उतरू द्या खाली, दमलो जाम आम्ही. गेले किती चायला कवाच लिवणार, 2 तास झाले आम्ही भटकतो. चला आता आपली खालती उतराची वेळ झालेली आहे. 2 तास लसते वाढलं. चला हां खालतीचा तो वरतीचा लांचा. तर फायनली बाहेर पण आलो आम्ही आणि आता डायरेक्ट हॉटेलवर. चल काही बोला आता हॉटेलवर बघू आणि आपला याना केव बघून झालेलं आहे पूर्ण. आणि आजचा ब्लॉग आपण इथे एंड करतो. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. तर आता भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये डायरेक्ट गोवा. चलो बाय बाय.